नमस्कार मित्रांनो, कोडिंग इन मराठी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी ऋषिकेश आणि आज आपण एक खूपच रोचक आणि महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत। इंटरनेट कसे कार्य करते। इंटरनेट म्हणजे नक्की काय? आपल्यापैकी बऱ्याच जणांचा दिवस इंटरनेट शिवाय पूर्ण होतच नाही। मग ते व्हॉट्सअप मेसेजेस असो, यूट्यूब व्हिडिओ पाहणे असो किंवा ऑनलाईन शॉपिंग करणे असो। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इंटरनेट नेमकं काम कसं करते? बऱ्याच लोकांना वाटतं की इंटरनेट म्हणजे काहीतरी जादुई ढग जो आकाशात लटकत असतो आणि तो खूपच गुंतागुंतीचा आहे। पण प्रत्यक्षात इंटरनेट इतकं गुंतागुंतीचं नाही। सोप्या शब्दात सांगायचं तर इंटरनेट हे फक्त लांबच लांब केबलचं नेटवर्क आहे। हे केबलचं जाळं जगभरातील संगणकांना जोडतं। उदाहरण, एक संगणक इंग्लंडमध्ये असू शकतो आणि दुसरं भारतामध्ये असू शकते आणि हे दोन्ही संगणक या विशाल केबलच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू शकतात आणि डेटा शेअर करू शकतात। इंटरनेटला जोडलेले काही संगणक खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। हे संगणक सर्व्हर्स म्हणून ओळखले जातात आणि ते 24 तास ऑनलाईन राहतात। तुम्ही कोणत्याही वेबसाईटला उघडा तेव्हा ते सर्व्हर तुम्हाला आवश्यक डेटा आणि फाईल्स पुरवतात। तुम्ही ज्या संगणकावरून इंटरनेट वापरता तो क्लायंट म्हणून ओळखला जातो। सर्व्हर्सला तुम्ही एक मोठ्या ग्रंथालयासारखं समजू शकता। ते 24 तास उघडं असतं। तुम्ही तिथे गेला आणि गुगलचं होमपेज पाहायचं आहे असं सांगितलं तर ते तुम्हाला सर्व फाईल आणि डेटा उपलब्ध करून देतं। डेटा कसा शोधला जातो? DNS आणि IP ॲड्रेस। वेबसाईट शोधण्याची प्रक्रिया कशी चालते? चला याचा अभ्यास करूया। URL टाईप करणे। तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये google.com टाईप करता तेव्हा तुमचा संदेश तुमच्या ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ISP म्हणजे ती कंपनी जी तुमचं इंटरनेट कनेक्शन पुरवते। जसं भारतात जिओ किंवा एअरटेल असू शकतं। DNS सर्व्हरची भूमिका। तुमचा ISP तुमचा संदेश DNS सर्व्हरकडे पाठवतो। DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम, जे डिजिटल फोनबुक प्रमाणे काम करतं। ते google.com या नावाशी संबंधित IP ॲड्रेस शोधतो। IP ॲड्रेस म्हणजे प्रत्येक संगणकाला दिलेला अद्वितीय कोड, ज्या मदतीने त्या संगणकाचा पत्ता शोधता येतो। वेबसाईटशी कनेक्ट होणे। एकदा का DNS सर्व्हरने google.comचा IP ॲड्रेस शोधला की तो तुमच्या ब्राउझरला पाठवला जातो। नंतर तुमचा ब्राउझर थेट गुगलच्या सर्व्हरला डेटा मागतो आणि तो डेटा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतो। तुम्ही हे स्वतः करून पाहू शकता। nslookup.io या वेबसाईटला भेट द्या। google.com टाईप करा आणि गुगलचा IP ॲड्रेस पहा। हा IP ॲड्रेस कॉपी करून तुमच्या ब्राउझरमध्ये पेस्ट करा आणि गुगलचं होमपेज उघडेल। इंटरनेटचं प्रमाण आणि समुद्राखालचे केबल्स। इंटरनेट ही फक्त एका प्रदेशापुरती मर्यादित नसून ते संपूर्ण जगाला जोडतं। पण जगभरातील संगणक कसे जोडले जातात? जगभरातील सर्व खंडांना जोडणाऱ्या या विशाल समुद्राखालच्या केबल्स असतात। जर तुम्ही यांचा अभ्यास केला तर तुम्हाला या सर्व केबल्स दिसतील ज्या तुम्हाला इंटरनेटशी जोडतात। या समुद्राखालच्या केबल्स खूप मोठ्या असतात आणि त्यामध्ये शेकडो फायबर ऑप्टिक तार असतात। प्रत्येक फायबर लेझरचा वापर करून प्रति सेकंद 400 गिगाबाईट डेटा पाठवतो। या केबल्स तंत्रज्ञानाच्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत। प्रत्येक वेळेस जेव्हा आपण एखादं वेबसाईट उघडतो किंवा बटनवर क्लिक करतो तेव्हा हाच डेटा या केबलच्या माध्यमातून वेगाने प्रवास करतो आणि आपल्याला फक्त काही सेकंदातच हवी ती माहिती मिळते। सोप्या शब्दात सांगायचं तर इंटरनेट ही विविध संगणकांना जोडणारी नेटवर्कची प्रणाली आहे किंवा इंटरनेट हे विविध संगणकांना जोडणारं एक मोठं जाळं आहे। DNS, IP ॲड्रेस आणि समुद्राखालच्या केबल्समुळे आपण कोणतीही वेबसाईट किंवा सेवा सहज वापरू शकतो। आता आपण पुढच्या धड्यात आपण स्वतःची वेबसाईट बनवायला सुरुवात करूया। तयार राहा। तर मित्रांनो, आज आपण इंटरनेट कसे कार्य करते हे सविस्तर समजून घेतलं। आशा करतो की तुम्हाला या विषयाबद्दल खूप काही नवीन माहिती मिळाली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशा रोचक व्हिडिओसाठी कोडिंग इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या मनात काही शंका असतील किंवा पुढच्या व्हिडिओसाठी काही विषय सुचवायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन विषयासह। धन्यवाद।